दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ. आज 27 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खरं तर आजची ही ही माहिती देत असताना भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी आहे. कारण दौंडवरची जी आवक आहे ती दौंडची आवक थोडीफार कमी झाली आहे. आज सकाळची जर अपडेट आपण पाहिली तर दौंडचा विसर्ग जवळपास 79,649 क्युसेक इतका झाला आहे, की जो रात्रीपर्यंत हा 93,000पर्यंत विसर्ग गेला होता. त्यामुळे दौंडची आवक कमी झाली. हे सुद्धा भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी आहे. कारण सध्या भीमा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि दौंडची आवक जरी कमी झाली असली तरी मात्र उजनीमधून जो काही विसर्ग सोडला जातोय तो पूर नियंत्रणाच्या दृष्टीनं उजनीला विसर्ग हा कायम आहे. तो 80,000 क्युसेक्स इतका हा भीमा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग कायम आहे. तसेच 1600 क्युसेक्स जे आहे ते वीज निर्मितीसाठी विसर्ग हा कायम सोडला जातोय. मात्र दुसरीसुद्धा एक महत्त्वाची बातमी आहे, की दिलासादायक बातमी की वीर धरणामधून जे काही नीरा नदीमध्ये पाणी सोडलं जाते ते सुद्धा रात्री 9 वाजल्यापासून कमी करण्यात आले, की वीर धरणातले रात्री 9 वाजता जी अपडेट या पद्धतीने आहे, की वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रामध्ये 33,809 क्युसेक्स इतकं पाणी सोडलं जाते. हे वीर धरणामधलं सोडलं जाणारं पाणी आणि दौंडची येणारी आवक ही जर पाहिली तर ही भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी आहे. कारण सध्या आज जर आपण बघितलं म्हणजे आज 27 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता जर बघितलं तर पंढरपूरमध्ये भीमा नदी पातळी ही 1,04,410 क्युसेक वेगानं वाहते आहे, की जी इशारा पातळीकडे तिची वाटचाल मानली जाते. सध्या भीमा नदीकाठी भीमा नदीकाठी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सकल भागामध्ये पाणी गेलेलं आहे. जी व्यासनारायण झोपडपट्टी आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतर करण्याची सूचनाही प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता आणखीन पूर वाढू शकतो का? तर सध्याच्या परिस्थितीत जर पाहिलं आपण वरची आवक पाहिली तर ही परिस्थिती कुठंतरी नियंत्रण येण्यासाठी मदत होणार आहे. ही दिलासादायक बातमी आहे. पण सध्या पाऊससुद्धा थोडाफार थांबलेला दिसतोय. त्यामुळं कदाचित दौंडची आवक वाढणार नाही. पण कदाचित दौंडची आवक पुन्हा वाढली तर दौंड उजनीतून हा विसर्ग कदाचित वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे उजनीचे जे काही अपडेट आहेत ते अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.